या निवडणूक निकालाचा एक मोठा अर्थ म्हणजे काँग्रेसनं कात टाकली आहे. विशाल पाटलांच्या जागेसह 14 जागा जिंकत महाराष्ट्रात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष बनला आहे. 2019 साली एका जागेवर अडकलेली काँग्रेस यावेळी 14 जागांवर पोहोचेल असा विचार कल्पनेत तरी किती नेत्यांनी केला असेल याबद्दल शंका आहे. आधी त्यांना जागा वाटपात महाविकास आघाडीमध्येच ठाकरे आणि पवारांसोबत झगडावं लागलं. ज्या जागा मिळाल्या तिथं उभं राहण्यासाठी फार कुणी उत्सुक नव्हते. त्यामुळे उमेदवाराच्या शोधात दाही दिशा फिरावं लागलं. एक उदाहरण नागपूर तर दुसरे उदाहरण सांगायचं झालं तर जालना. जालन्यात 25 एप्रिलला अर्ज भरायचा शेवटचा दिवस होता आणि 10 एप्रिलला कल्याण काळेंना उमेदवारी जाहीर झाली. वर्षा गायकवाड यांच्या उमेदवारीसाठी मतदारसंघ खेचून आणावा लागला. सांगली तर गेलाच होता. आज ज्यांनी जोखीम पत्करली त्या 17 उमेदवारांपैकी 13 जणांना खासदारकीची लॉटरी लागली आहे. हे 13 आणि विशाल पाटील पहिल्यांदाच संसदेत पोहोचले आहेत. भाजपच्या दिग्गजांसमोर, मोदींच्या आक्रमक प्रचारासमोर, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या त्रिमूर्ती समोर विखुरलेल्या काँग्रेसचं महाविकास आघाडीचं कसं होणार असं वाटत असतानाच ही निवडणूक जनतेनं काँग्रेससाठी हाती घेतली. मुस्लिम आणि दलित मतदारांनी पुन्हा काँग्रेसवर विश्वास टाकला आणि भरभरून मत देत काँग्रेसमध्ये जीव ओतला. त्यामुळेच नाना पटोलेंची कॉलर आज टाईट आहे आणि आवाज आत्मविश्वासानं वाढला आहे. आता हा फॉर्म विधानसभेपर्यंत टिकवण्याचं मोठं आव्हान त्यांच्या समोर असेल.